शुभप्रभात सर्वांना. माझ्याकडून सकाळच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यामुळे आंघोळ ते सर्व आटपून मी माझ्या देवघरामध्ये पूजेचं नियोजन केलं आणि माझी ही पूजा संपन्न झाली. सकाळी उठल्या उठल्या आपण आंघोळ झाल्यानंतर चहापाणी झालं की प्रथमतः देवघरात पूजा करतो आणि तसाच माझे पण दिवसाचे सुरुवात झाल्यानंतर प्रथमतः आंघोळ झाली की ह्यांना चहा करून देते आणि ते चहा पिऊन गेले की समाधान प्रसन्न असं वातावरणामध्ये, प्रसन्न अशा वेळेमध्ये मी माझ्या देवांची पूजा करते. माझ्या देवाऱ्यामध्ये माझ्या गुरुदेवांची पूजा करते, माझ्या कुलदैवताची पूजा करते आणि माझ्या देवाऱ्यामध्ये जे देवा आहेत त्या सर्व देवांची मी पूजा करते. सकाळी सकाळी आपण जर पूजा केली उठल्या उठल्या, आंघोळ झाल्या झाल्या, तर आपल्याला बाकीचे कामं करण्यासाठी मोकळीक होते आणि बाकीचे कामं सुरळीत होतात. आणि सकाळी सकाळी पूजा आटपली की आपल्याला खूप असं मोकळं झाल्यासारखं वाटतं की आता दुसरे कामं करायला मोकळीक झाली. म्हणून काय करायचे माझ्या महिला भगिनींनो, पहिल्यांदा प्रथमतः उठल्यानंतर चहापाणी करायचं आणि पूजा करायची. कोणाला घरामध्ये जर नाश्ता करून द्यायचा असेल, बाहेर जाणारे असतील मुलं, आपले पती परमेश्वर, तर त्यांना नाश्ता करून द्यायचा आणि पूजा करायची प्रथमतः. आणि पूजा केल्यानंतर मग आपण स्वयंपाकाला लागायचं आहे. कारण स्वयंपाकात फार वेळ जातो नंतर मग. त्यामुळं प्रथमतः पूजा करायची. पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे प्रसन्न वातावरण होते, पॉझिटिव्ह जे ऊर्जा निर्माण होते आणि पूजा करून आपल्याला पण खूप प्रसन्न वाटते. त्यामुळं प्रथमतः काय करायचे माहीत आहे आपण, की आपल्या देवघरातली पूजा करून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला खूप असं काम झाल्यासारखं वाटतं आणि पूजा जर राहिली तर आपल्याला वाटतं की खूप काम आहे बाकी शिल्लक. म्हणून प्रथमतः पूजा करून घ्यायची. डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल माझ्या महिला भगिनींनो, तर तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला, एक एक खूप चांगले चांगले व्हिडिओ मी बनवते आणि ते चांगले चांगले व्हिडिओ आपण पाहायचे आहेत. तर आज मला थोडा वेळ असल्यामुळे मी म्हणलं आज माझ्या पूजेचाच व्हिडिओ करूया, म्हणून मी माझ्या पूजेचाच व्हिडिओ केला. पहा, हे माझे गुरुदेव आहेत, हे शिर्डीचे साईबाबा आहेत, हे गणेशजी आहेत, हे आमचे सर्व परिवारांचे गुरु आहेत, ही महालक्ष्मी माता आहे आणि हे मी शिर्डीला गेल्यानंतर मी साईबाबाची मूर्ती आणलेली आहे पहा. आणि हे आमचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे माझे गुरु आहेत. माणसाला खरंच गुरुची गरज का असते? कारण गुरु हा असणं गरजेचं आहे. विज्ञानानं किती जरी क्रांती केली तर अध्यात्माशिवाय मनाला शांती नाही. आणि माझा जो वेळ, मी माझ्या जीवनाचा जो वेळ आहे 1 ते 1.5 तास, 1 तास तर कुठंच गेला नाही. कारण सकाळी फुलं तोडणे आणि फुलं तोडून हार ओवणे, पूजा करणे, मन समाधान प्रसन्न होणे. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपण देवाची पूजा मनोभावे करू त्यावेळेस आपलं मन एवढं स्थिर राहते, एवढं समाधान वाटते ना. घरामध्ये प्रसन्न वातावरण जर ठेवायचं झालं, आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा जर बाहेर काढायची झाली, तर आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पूजा होणं खरंच गरजेचे आहे. आणि ही पूजा खूपच महत्त्वाची असते. म्हणून मी माझ्या देवासाठी, माझ्या या पूजेसाठी मी माझ्या पूर्ण 24 तासातला 1 तास मी माझ्या पूजेसाठी लावते. कारण पूजा ही कशी आहे,
पूजा केल्यानंतर जे आपल्याला समाधान मिळतं ते वेगळंच असतं समाधान. पहा, कारण पूजा ही खरंच महत्त्वाची आहे. हे गणेशजी आहेत, प्रथम पूजेचा मान मिळणारे गणेशजी आहेत आपले, आणि हे शिर्डीचे साईबाबा आहेत, आणि हे आमचे गुरु. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की गुरुचं स्थान का महत्त्वाचं आहे आणि गुरु का असावेत. जीवनामध्ये गुरु असणं खरंच गरजेचं आहे, कारण गुरु हे चालते बोलते ईश्वर. गुरु हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला बरं बुरं आपले आईवडील जन्म देतात हो, पण आपण ज्यावेळेस आपल्या आईवडिलाच्या पोटी जन्मतो आणि आपल्याला शिक्षण व्यवहार हे सगळं समजतं, पण परिपूर्ण ज्ञान देणारे जे आहेत ते आपले गुरु माऊली आहेत. प्रत्येकानं गुरु केला पाहिजे. हाच गुरु करावा असं काही नाही. कोणतेही गुरु करा, तुम्हाला जे आवडतील ते गुरु करा, पण गुरु करणं गरजेचेच आहे. कारण ज्यावेळेस आपण गुरु करू त्यावेळेस आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळते, मोह सुटते, माया सुटते, आणि आपल्याला एक ज्ञान मिळते की काय करावं, काय करू नये, काय कसं वागावं, कसं बोलावं, कसं जगावं. ह्या सगळ्याचं जर सखोल ज्ञान जर देणारे कोण असतील तर गुरु आहेत गुरु. त्यामुळं गुरुचं जीवनामध्ये असणं खरंच गरजेचं आहे. माझा हा देवपूजेचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल माझ्या महिला भगिनींना, तर आपण मला प्रतिक्रिया कळवाव्या. कारण महिलांना सगळ्या संसारात जर कोण आवडत असेल तर महिलांचं आवडतं काय असते हो? घरातलं देवघर असते. कारण देवाऱ्याला जितकं सजवाल तेवढं कमी, जितकी मनातून पूजा करसाल तेवढी कमी, आणि मनातून पूजा केल्यानंतर खरंच हो देव पण प्रसन्न होतो. देव पण प्रसन्न होतो. जनीसाठी दळलं काढलं आणि तिच्यासोबत काय केलं हो देवानी? तिचे सगळे कामं करू लागले हो, सगळे कामं करू लागले. हा भक्तीचा महिमा आहे, हा भावाचा महिमा आहे. देवाला जर आपण भक्तिभावाने जर पुंजलं तर देव काय करतो माहीत आहे? आपल्या पूर्ण संकटात धावतो. आपल्याला कधी एकटं पडू देत नाही देव. तर देव काय करतो? गुरु काय करतात तर आपल्या सोबत सावलीसारखे असतात हो, सावलीसारखे असतात. आणि हेच माझे गुरुदेव मला कधीच एकटं पडू देत नाहीत. माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आलेलं आहे माझ्या गुरुदेवामुळे, की माझे गुरु माऊली जे आहेत हे तर माझे गुरुदेव आहेत. मला इतकं संकट जरी आलं तर माझ्यावरचं संकट असंच निघून जातं, आणि मला खूप शक्ती येते, खूप सामर्थ्य माझ्यामध्ये एवढी ताकद निर्माण होते की मला कशाचीच भीती वाटत नाही. माझ्या जीवनात जो संकटाचा काळ आला होता की तो काळ कसा मी सहन केला तर माझ्या गुरुदेवाच्या कृपेने सहन केला. पण आज मी समाधानी आहे, सुखी आहे. जीवनाच्या वाटेवरती चढ उतार येणारच आहेत, पण ते चढ उतार कसे सहन करावे, जगावं कसं, हे माझ्या गुरुदेवाने मला शिकवलं. आणि माझ्या गुरुदेवाच्या मार्गदर्शनाने मी आज सुखी समाधानी आहे. आणि तुम्ही तसेच समाधानी राहा, सुखी राहा. ज्यांनी जर गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून आपण सगळ्यांनी गुरु करायचे आहेत. ज्या कोणत्याही संप्रदायाचे गुरु करा, कोणतेही गुरु करा, जे आवडतील ते गुरु करा, पण गुरु हे केलेच पाहिजे. तर असेच पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम.